खरंच अव्वल दर्जाची स्पर्धा आहे कामन प्रीमियर लीग. थँक्यू. पहिलाच बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये नुकतंच आपण पाहिलं राजूजी पाटील नाना यांना आपण पाहिलं. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, मॅग्निफिसंट टायमिंग, वंडरफुल शॉट, कामन प्रीमियर लीगचा तडका षटकार. थँक्यू. पालघर जिल्ह्याची ही मात्र मानाची, सन्मानाची, अभिमानाची, कीर्तिमानाची आणि 5 वर्षाच्या परंपरेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर ह्या वेळेला पहिला आहे आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त क्लास टायमिंग सहित जी समोरची एक 4 व्हीलर आहे, जो चॅम्पियन 2022चा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या अगदी पाठीमागे जी 4 व्हीलर आपण पाहताय, जे मुंगफलीवाले आहेत धुमाळे, अगदी त्यांच्याच पाठीमागे आपण पाहू शकताय एक 4 व्हीलर आहे. ती थोडीशी आपण दुसऱ्या ठिकाणी पार्क करा. स्कॉर्पिओ आहे, तर प्लीज मी विनंती करेन. काय फटकेबाजी यावेळेला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं डॉट आणि त्यानंतर षटकाराचा यावेळेला तडका पाहायला मिळाला. आमच्या समवेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सर जॉईंट होत आहेत. एक भिवंडीचा आवाज, गेली कित्येक वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये अतिशय चांगली दमदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेले वेलकम डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. गुड इव्हिनिंग. खूप खूप धन्यवाद प्रमोदजी शेडगे. प्रमोदजी शेडगे म्हटल्यानंतर एक महाराष्ट्राचे नामवंत समालोचक ज्यांचा आवाज आपण सुप्रीमला सुद्धा ऐकला आहे, महाराष्ट्रातील कित्येक नामवंत स्पर्धेमध्ये आपण ऐकलेला आहे. चांगला बॉल होता यावेळेला. फक्त डिफेन्स दाखवत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चेंडूला येऊन दिलं होतं. सिराज असा एक गोलंदाज आहे की ज्याने विकेट हॅट्रिक आतापर्यंत या 5 सीझनमध्ये 3 वेळा विकेट हॅट्रिकचा मान मिळवला आहे गवळी सर. नाही, डेफिनेटली. आणि सिराजने केवळ विकेट्स घेतलेले नाही तर फलंदाजीमध्ये सुद्धा सातत्य दाखवलेलं आहे. मागची मॅच आपण बघितली, सिराजने काय बॅटिंग केली आणि विजयामध्ये त्याचा सुद्धा महत्त्वाचा वाटा होता. निश्चित स्वरूपात सिराज शेख एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हा चेंडू आपण पाहिला त्यापर्यंत पोहोचले नव्हते, लिफ्ट केलं होतं आणि फलंदाजाला ठाऊक होतं इथे छेडछाणी करून चालणार नाहीये. एक बॉल आपल्याला एक्स्ट्रा मिळेल, एक धाव एक्स्ट्रा मिळेल आणि त्यामुळे एक्झिट केलं होतं. महाराष्ट्राचे सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. खरं तर वेळात वेळ दिला, खरं ते शेड्यूल त्यांचं खूप बिझी असतं, पण ते वेळ दिला त्याने. खरं तर आज दिवसासाठी विशेष आभार. ऑन साईडला फटका तर छान आहे, डिस्टन्स क्लिअर होईल का तर नाही. अक्षय कोलाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला आणि इथे विचार विनिमय करत असताना मिस्टर गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला जजमेंटने झेल टिपला गेला. 9 वर पहिला धक्का, एक मोठा धक्का गणेशच्या स्वरूपात. गणेशने खरं तर प्रबोध आपण बघितलं तर गणेशने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये त्याला फारसं यश आलेलं नाही आहे. लवकर बाद झाला गणेश. 9 वर पहिला धक्का पाहायला मिळतो. भावेश ठाकरे 7 वर खेळी करत असताना गणेश बनसोडे गणी या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं आणि पहिला धक्का सिराज शेखच्या खात्यामध्ये आपण पाहू शकतायत. एक विकेट सातत्याने मात्र पाहायला मिळतो.
सिराज शेखच्या खात्यामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असताना परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट, तो क्लास गोलंदाजीचा आत्तापर्यंत पाहायला मिळतोय गवळी सर. कारण ज्या पद्धतीने सिराज शेख आत्तापर्यंत 3 विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा कारनामा या पहिला असा गोलंदाज ठरला गेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रभावित करत असताना खेळपट्टी आपल्या प्रेमात पडले. नाही, डेफिनेटली सातत्य बघायला मिळते सिराजच्या माध्यमातून. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलंय, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. किरण धूम पुढे सरसावले गेले होते. चिकी सिंगल म्हणण्यापेक्षा गवळी सर मी तर म्हणेन स्मार्ट सिंगल यावेळेला पाहायला मिळते. नाही, बरोबर, कारण बरोबर अगदी चेंडूवर प्रहार केल्यानंतर, चेंडूवर ढकलल्यानंतर अतिशय वेगात धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश सुद्धा मिळालं. अजय उपाध्याय 20 बॉलमध्ये 56 धावा. संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या टीमच्या माध्यमातून खेळत असताना रुद्र रायडर्स या संघाविरुद्ध 2024मध्ये 50-56 धावा लगावल्या होत्या. चेंडूला लेफ्ट केलं होतं. एक वेगळी शैली पाहायला मिळाली होती तिथे भावेश ठाकरेची, की चेंडूला खेळलं गेलं नाही आणि ते बॅटर गोलंदाजाने जरूर आपण पाहतोय सिराज शेखने रिव्ह्यू घेतला गेला गोलंदाजी करणाऱ्या संघाने. या चेक करूया आपण, डिसिजन पेंडिंग आहे. आजच्या दिवसामध्ये गवळी सर प्रेक्षक थोडेफार वाटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसा वेळ मिळेल तसे प्रेक्षक वर्ग आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु उद्याच्या दिवसात फुल संडे फंडे पाहायला मिळेल. नाही, मला तर असं वाटतं की उद्यासाठी आजच आपलं सीट बुक करून घ्या, कारण उद्या सुपर संडे मेगा फिनाले, त्यामुळे कदाचित तुम्हाला जागा मिळणार नाही. त्यामुळे आज सॅटर्डे आहे, आपलं सीट आजच बुक करून घ्या. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत, उद्या जरी संडे असला, 23 तारखेचा दिवस असला, भारत पाकिस्तान मॅच असले ICIC चॅम्पियन्स ट्रॉफी, तरीसुद्धा कॉमन प्रीमियर लीगमध्ये प्रेक्षक वर्ग येण्याचे थांबणार नाही आहेत. नाही, ॲब्सोल्युटली, कारण ही महाराष्ट्रातली एक नामवंत स्पर्धा, नंबर 1 स्पर्धा आहे कॉमन प्रीमियर लीग. त्यामुळं संडेला जेव्हा आपण पाहतो अंतिम दिवस असतो, तेव्हा मोठ्या संख्येने प्रेक्षक संपूर्ण परिसरातून, केवळ परिसरातून नव्हे, संपूर्ण पालघर जिल्ह्यातून, ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी मैदानावर येत असतात. आणि लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा हजारो प्रेक्षक हे जोडले जाणार आहेत. tenniscricket.in यांनी यापूर्वीच आपण पाहतो दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. निश्चित स्वरूपात जसं इंटरनॅशनलमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला अपडेट देते ना, त्याच पद्धतीने आमचे हे गुणलेखक आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय कांबळे यांच्या माहितीनुसार की आत्तापर्यंत आपण पहिला पाहायचं डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी यावेळेला आपण पाहू शकाल. आणि यस, हा चेंडू आपण पाहत आहे, शफल झाले होते, खूपच ऑफस्टमच्या बाहेर आले आणि जो आपण पाहत आहेत त्यांचा उजवा पाय होता तो थोडासा पाठीमागे घेतला, लेग स्टंपला घेतला आणि शफल झाल्यामुळे मात्र पंचांनी यावेळेला आपण पाहू शकतायत व्हाईट बॉल जरूर या ठिकाणी आपण पाहू शकताय. शफल झाल्यानंतर आपण पाहू शकतायत की हा व्हाईट बॉल जरूर कॅन्सल केला गेला. म्हणजेच रिव्ह्यू ज्या पद्धतीने होता तो रिव्ह्यू मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत सक्सेस ठरतोय. यस, पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आहे आणि पहिल्या षटकात जर बघितलं आपण 10 धावा आलेल्या आहेत. संमिश्र षटक, कारण षटकामध्ये एक फलंदाजी बाद झाला आणि 10 धावा आल्या. हा 20वा सामना आत्तापर्यंत या 5व्या पर्वातील 4थ्या दिवसांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच या 4 वर्षाच्या पलीकडे जर आपण विचार केला तर जवळजवळ 122 सामने झाले. 122 सामने म्हणजेच आपण पाहतायत एक इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय. 142वा सामना यंदाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंतचा हा आढावा घेत विजय कांबळे खूप चांगली माहिती देत आहेत. विजय कांबळे, तुम्ही झोप घेता किंवा नाही इथून गेल्यानंतर? कारण हा जो डाटा आहे, मी कित्येक वर्ष समालोचन करते, कोणी आमच्यापर्यंत पोहोचवलेलं नाही आहे. ऑन साईडला काय फटका खेळलाय, लॉफ्टेड शॉट, सरळ चेंडूला फेकून दिलाय 6 धावांकरता. अजय उपाध्यायच्या बॅटमधून हा पहिला ब्लास्ट बघायला मिळाला. सरळ फेकून दिलं होतं डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि 100 धावा सुद्धा या षटकारासहित अजय उपाध्यायच्या पाहायला मिळत आहेत, पूर्ण होत आहेत. स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा जरूर मनसुबा बाळगला होता. सिराज शेख पुढे सरसावत आहेत. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17ला 1. 17 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे. अजय उपाध्यायाने चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय.
आणि के पी एलमध्ये सुद्धा 100 धावा त्याने पूर्ण केलेल्या आहेत. हा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचत विजय कांबळे, त्याचबरोबर आयुष सावंत आणि त्यांचे सहकारी गुरुदेव पाचांगे. हे खरं तर टीमवर्क आहे त्यांचं. चांगला बॉल होता, मिस झाले होते परिपूर्ण. फिल्डर हेमंत कामणकर पुढे सरसावत आहेत, तिथे जयेश यावेळेला आपण पाहू शकतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 18 या धावसंख्येवर. किरण धुमचं कौतुक करेन, या 2 बॉलवर त्यांनी कमबॅक केलेला आहे. नाही, अगदी बरोबर. षटकार लागल्यानंतर तो कमबॅक करताना हे करणं सुद्धा गरजेचं असतं. बऱ्याचशा वेळेला गोलंदाज मानसिक दबावाखाली येतो, त्याच्याकडनं मिस्टेक होते, ते मात्र बघायला मिळालेलं नाही आहे. बॉल आपण पाहिला खूपच वाईट बॉल, वाईट लाईनच्या बाहेर होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. सहज शक्य झालं वाईट बॉल. हजरतबाई शेख आपण पाहत आहेत तुमच्या व्यासपीठावर येत असताना या स्पर्धेची धडकन, तिलोकी धडकन पाहायला मिळते. संजयभाई म्हात्रे, आज रत्नाकांत सावंत साहेब यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. संजयभाई म्हात्रे यांना आपण पाहत आहेत व्यासपीठावर. राहिल अन्सारी, बाहुबली यावेळेला थोडेसे हलकेसे सफल झाले. जयेश विरारकरला चेंडू बीट करत चेंडू निघून जाईल 4 धावन करता. पाहतोय जो व्ह्यू आहे ना, तो जर आपण टी व्हीवर बघितला, टी व्ही मॉनिटरवर, तर जणू काय असं वाटते की आपण बाहेर शामध्ये खेळतो. आणि हे पाहता स्मृती मानधना महिला प्रेक्षक कक्ष, आणि ह्या प्रकारचा महिला प्रेक्षक कक्ष फक्त के पी एलमध्येच बघायला मिळेल. ऑल महाराष्ट्रात, ऑल इंडियामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही. ऑन साईडला पूल केलाय, पूलचा फटका यावेळेला अजय उपाध्यायचा पॉवरफुल होता. स्मार्ट क्रिकेट दाखवत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग, ग्लोरियस शॉट, षटकार 6. आय थिंक सो. मात्र प्रेक्षकाने बाहेर झेल घेतलेला आहे, म्हणजेच त्याला सिल्वर कॉईन लागू झालंय. ऑन साईडला पुन्हा एकदा बॅकलिपचा उपयोग केला होता. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेके येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोचली गेले. म्हणजेच आत्तापर्यंत गवळी सर आपण पाहिलं तर ज्या सरासरीने जायचं आहे त्या सरासरीने फलंदाजी करताना आपण पाहताय. एका साईडला संघ पाहायला मिळतोय. स्टॉर्म स्ट्रायकर्स टीम मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाही, अगदी बरोबर. चांगली धावसंख्या पाहतोय. ज्याने शिबाऱ्याच्या बाहेर झेल घेतलेला आहे त्याने आपण यायचं आहे, कारण बरोबर ड्रिंक्स इंटरवलमध्ये आपला पारितोषिक दिलं जाईल. सिल्वर कॉईन आपणास देण्यात येईल. रणजित बुरकुंड, आपण जेव्हा ड्रिंक्स इंटरवल असेल आपल्याला पारितोषिक दिलं जाईल. आपण येऊन थांबायचं आहे आमच्या VIP कक्षाच्या बाजूला. सिल्वर कॉईन यावेळेला दिलं जाणार आहे, म्हणजेच एक प्रेक्षकांसाठी पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. जसं खेळाडूंना मात्र आपण पाहू शकतायत चांदीसारखी जिद्द आणि सोन्यासारखी मेहनत करावी लागेल, तेव्हा कुठेतरी मात्र ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एखाद्या कर्णधाराच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ झालाय. 30 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या अखेरीस 30 रन. गवळी सर 15च्या सरासरीने खेळले तर डेफिनेटली 90चा आकडा पार करतील. नाही, डेफिनेटली, कारण पहिल्या 2 षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग बघायला मिळाली. नो डाऊट एक फलंदाज बाद झाला, गणेश लवकर बाद झाला, पण मात्र भावेश आणि अजय दोघांच्यामध्ये चांगली वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. आणि आता महत्त्वपूर्ण षटक, 3रं षटक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हृदयाच्या गतीपेक्षा धावांची गती 2 षटकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आलेली आहे. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आहे. 30 रन आपण पाहत आहेत. हा पहिला प्रेक्षक वर्ग ठरेल की ज्याला सिल्वर कॉईन, चांदीचं नाणं या ठिकाणी देण्यात येईल, कारण त्यांनी चांदीसारखी जिद्द आणि सोन्यासारखी मेहनत घेतले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॅटचं एज घेत चेंडू थर्ड मॅनला निघून जाईल. फंबल होता त्या ठिकाणी, थोडीशी मिसफील्ड जरूर झाली, परंतु जीवाची आकांता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 1च्या मदतीने जाऊन पोचते 31. भावेश ठाकरेचा विचार केला तर 8 वर खेळी करतोय. अजय उपाध्याय 20 वर खेळी करतोय. चांगली पार्टनरशिप.
दुसरी धाव का पूर्ण केली गेली नाही हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारण मिसफिल्ड झालं होतं, खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, दोघांमध्ये ताळमेळ बघायला मिळाला नाही. येस, नो अँड वेट या तीन गोष्टी खूप मायने राखतात जेव्हा तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करतात. एकमेकांचा आत्मविश्वास फार महत्त्वाची भूमिका असते आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हेच तुमचं बॉन्डिंग खूप महत्त्वपूर्ण भूमिका सातत्याने पाहायला मिळते. कारण लीगचा फॉर्मॅट आहे, सगळ्यांना तुम्हाला समावेश करावा लागतो. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे, चेंडू निघून जाईल तत्पूर्वी आपण पाहत जीवाची बाजी लावली होती कॅच टिपण्यासाठी, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही आहे, थोडेसे लेझी राहिले. तिसऱ्या धावेसाठी कॉल आहे आणि 3 धावा पूर्ण होतील. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. स्टॉर्म स्ट्रायकर्स या टीमची 34 लॉस ऑफ 1 विकेट. 34 धावा झालेल्या आहेत, 1 बाद 34. पहिला फलंदाज लवकर बाद झाला होता, त्यानंतर मात्र एक पार्टनरशिप बघायला मिळते, चांगली पार्टनरशिप. पहिला फलंदाज बाद झाला होता तो 9 या धावसंख्येवर आणि आता मात्र आपण पाहतो तब्बल 25 धावांची पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप. कॉमन प्रीमियर लीग सर्व धर्म समभाव. मात्र या स्पर्धेचं अतिशय चांगलं थेट प्रक्षेपण, आयोजन, नियोजन, प्रेक्षकांचा प्रतिसाद, नवोदितांना संधी आणि सर्व काही ओके आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. एकजुटीने खेळ करत असताना कॉमन प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. एक नंतर डेफिनेटली मिळेल. अक्षय कोल्हा पुढे सरसावत असताना सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर 35वर. या षटकामध्ये थोड्याफार धावा थांबवलेत यश कडुसकरने. नाही, नक्कीच, कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण 30 धावा बघितल्या होत्या. या षटकात कुठेतरी अजूनपर्यंत मोठा फटका खेळण्याची संधी यश कुडुसकर यांनी दिलेली नाही आहे. ऑन साईडला फ्लिकचा फटका, मोठा प्रहार करण्याचा मनसुबा जरूर होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग होते आणि तेवढी सुंदर फेकीसुद्धा पाहायला मिळते. असं तुम्हाला हुशारीने क्रिकेट खेळावं लागतं, फिल्डिंग करावी लागते. फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला उंचावायचा असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. नाही, डेफिनेटली क्षेत्ररक्षण तुम्हाला ए दर्जाचं करणं गरजेचं असतं, तरच तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता. 36 धावा, 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. तिसरे षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. गुड पार्टनरशिप अजय उपाध्याय आणि भावेश ठाकरे यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 21वर खेळी करतोय अजय स्ट्राईक एंडकडे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना पुन्हा एकदा फिल्डर पुढे सरसावत आहेत, चांगली फिल्डिंग होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता अजय उपाध्यायने, परंतु भावेश ठाकरेने चांगलं कॉलिंग केलं, यू वेट म्हणून सांगितलं. आणि जसा यश कडुसकरचा हा चेंडू मात्र 1-1 रनसाठी येतोय, तसा टाळ्यांचा कडकडाट डगआउटमधून येत असताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते. त्याचं कारण आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. जखडून ठेवलंय दोन्हीही बॅटरला, हात खोलण्याची संधी दिलेली नाही आहे आणि दोन्ही बॅटर जाणतात की यश समोर सावध पवित्रा घेतलेला बरा. ऑफ साईडला काय फटका खेळलाय, अप्रतिम फटका आपण पाहू शकताय. दोन्ही फिल्डर पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग झाली, परंतु इथे कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही. 2 धावा मिळतील भावेश ठाकरेच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोचते 13च्या करंट रन रेटने. 39ला एक ड्रिंक्स ब्रेक होईल. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटासा कॉमन प्रीमियर लीग ब्रेक. पण तत्पूर्वी देऊया आपण पारितोषिक सिल्वर कॉईन आयवा कॅच. आयवा कॅचसाठी आपण देऊया सिल्वर कॉईन. मी निराबाई यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सिल्वर कॉईन, ज्याने आयवा कॅच सीमारेच्या बाहेर झेल घेतलेला आहे, सिल्वर कॉईन. KPLमध्ये सर्व काही गोष्टी बघायला मिळतील, एव्हरीथिंग. टॉस विनरला सिल्वर कॉईन मिळते आणि या ठिकाणी आयवा कॅच येणार. काय नाव आहे? रणजित. दररोज या ठिकाणी येतो का सीमारेच्या बाहेर? येतो. क्रिकेटची खूप आवड आहे. 40 प्लसमध्ये. क्या बात आहे. 40+ खेळताना कुठल्या संघामधून? ओमनमधून. उद्या तर खरं तर मेगा फिनाले आहे. उद्या तर कदाचित पारितोषिक रक्कम जास्त असू शकते. आज सिल्वर कॉईन आहे, त्याच्याबरोबर आणखी काही पारितोषिक असतील. मग उद्यासाठी काही जागा बुक केलेली आहे का? नाही.
आमच्याकडे लग्न आहे. तर मित्रांनो, आता रणजित आणि खास करून पोमनमधून 40+ संघामधून असं खेळताना दिसतोय. खूप खूप अभिनंदन सिल्वर कॉईन पटकावल्याबद्दल. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया. शशिकांतजी देवळीकर उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी अजयजी पाटील जे केसीएचे अध्यक्ष आहेत, ते साईदभाई अन्सारी जे कार्याध्यक्ष आहेत, दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते शशिकांतजी देवळीकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सल्लागार देवेंद्रजी भोसकर आपण सुद्धा यायचं आहे. देवेंद्रजी आपण सुद्धा यायचं आहे. शशिकांतजी देवळीकर पायेगावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. शशिकांतजी देवळीकर जे पायेगावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना स्वागत आणि सन्मान. अजयजी पाटील, त्याचबरोबर शाहिदभाई अन्सारी, अजयजी पाटील जे केसीएचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. तसे दिनेश भाई गुड शॉट बॉलचे मॅनेजर दिनेश भाई, आपको भी आना है. दिनेश भाई, आपका हार्दिक स्वागत. आपको भी आना है दिनेश भाई. यस, सचिनजी घाग, त्याचबरोबर देवेंद्रजी भोसकर, तसेच अजयजी पाटील, हे तिन्ही मान्यवर आपल्या शुभ हस्ते दिनेश भाई यांचं स्वागत आणि सन्मान करतील. गुड शॉट बॉलचे मॅनेजर आहेत. गुड शॉट बॉल त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सचिनजी घाग आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम शाल, त्यानंतर अजयजी पाटील आणि देवेंद्रजी भोसकर आपल्या शुभ हस्ते मोमेंटोज सुद्धा प्रदान करतील. ऑन साईडला खूप चांगला फटका, झन्नाटेदार षटकार, हवेच्या बरोबरीने बोलत बोलत चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. कक्षात जायचं आहे या वेळेला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. काय भाविश ठाकरेने बॅटिंग केले, क्लास बॅटिंग पाहायला मिळते. गुड पार्टनरशिप, आतापर्यंत डोकेदुखी ठरले ही जोडी,
मैदानाच्या आतमध्ये सिराज शेख सारख्या गोलंदाजावर अटॅक करणं फार कठीण असतं, परंतु जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर ठामपणे चांगली बॅटिंग करता, चेंडूचा समाचार खरपूस समाचार घेता, अशा वेळेला तुम्हाला इझिली जातं, कारण जास्तीत जास्त वेळ तुम्ही व्यतीत केलेला असतो आणि चेंडू तेवढे फेस केलेले असतात. ऑन साईडला शफल झाले, पुलचा फटका, काय फटका खेळलाय अजय उपाध्यायच्या बॅटमधून. षटकार चौकारांचा वर्षा होत असताना पाहायला मिळतोय. हीच खरी ताकद आहे अजयच्या बॅटमधून षटकार. प्रेक्षक कक्ष त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मेन म्हणजे आमच्या डॉक्टर्स आहेत, त्यांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण स्मृती मानधना महिला त्या ठिकाणी यायचं आहे. आपलं स्वागत सन्मान त्या ठिकाणी करण्यात येईल. खास करून या स्पर्धेचं असं वैशिष्ट्य आहे, पहिली अशी स्पर्धा आहे की त्या ठिकाणी महिलांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 61 रन झालेले आहेत. एक गडी बाद, 4 षटकांचा खेळ, 15.25चा करंट रन रेटने खेळ करत असताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 30 रन आल्या होत्या, 15च्या रन रेटने खेळत होते आणि त्यानंतर तोच जो रन रेट आहे तो मात्र रेग्युलरली आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 रन. वसई विरार प्रीमियर लीगमध्ये टीम 94 कामनचा बोलबाला राहिला आहे. अंतिम 3मध्ये प्रवेश केलेला आहे. वसई फाटाच्या मैदानात सुद्धा त्यांचा बोलबाला राहिला आहे आणि उद्याच्या दिवसात आपण बरेच 8 टीम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कॉंग्रॅच्युलेशन हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे. धन्यवाद प्रमोद शेटगे. आपण पाहतोय खास करून केपीएलमध्ये स्मृती मानधना महिला कक्ष, प्रेक्षक कक्ष महिलांसाठी, जे आमच्या काय मान्यवर महिला मॅच पाहण्यासाठी एकाने येतात त्यांच्यासाठी खास हा महिला कक्ष आहे आणि त्यामध्ये कित्येक आमच्या मान्यवर महिला वर्गाने उपस्थित आहेत आणि त्यांचंसुद्धा आपण थोडंसं मत जाणून घेणार आहोत. आमच्या मॅडम डॉक्टर या ठिकाणी येतात, ज्या मॅक्झिलो स्पेशालिस्ट आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. खास करके रेहानताई यहाँ हैं. रेशमा ताई यहाँ जो महिलाओं के लिए खास सुविधा की है, इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? जितने टूर्नामेंट्स, कई टूर्नामेंट्स में कमेंट्री करता हूँ, कहीं भी देखने को नहीं मिलता है. मुझे ये बहुत अच्छा लगता है कि पहली ऐसी मतलब यहाँ पे ऑर्गेनाइजेशन है कि महिला लोग के लिए खास कहा जाता है स्पेशली, और मैं हर साल इसको अटेंड करती हूँ. मुझे बहुत अच्छा लगता है. कैसा लग रहा है? क्योंकि इसके चीफ स्पॉन्सर है हजर भाई शेख साहब है, संजय भाई म्हात्रे और केसीए की संपूर्ण ऑर्गेनिक कमेटी है, उनके बारे में आप क्या कहना चाहेंगे? मुझे उनके ऑर्गेनाइजेशन के बारे में बहुत अच्छा लगता है कि वो हर चीज़ फैसिलिटी हर चीज़ बहुत अच्छे से है. और लेडीज़ के लिए थैंक्स फॉर यू, मेरे मतलब जो भी है टीम, उनके लिए. आप कौन से टीम को यहाँ सपोर्ट कर रही है? क्योंकि 2 टीम खेल रहे हैं, कौन से टीम को सपोर्ट कर रही है आप? टाइगर, वो मेरे भाई की टीम है, इसलिए मैं खास को सपोर्ट कर रही हूँ. क्या तो स्टॉर्म टाइगर जीतेगी इस मैच और आखिरी दिन कल के दिन देखने को मिलेगी? यस एब्सोल्युटली, ये टीम जो आएंगी मुझे यकीन है. रेहाना दे, कैसा लग रहा है आपको? ये आप मैच देख रहे हैं, आप पहले दिन से मैंने आपको देखा है, आप एंजॉय कर रहे हैं, कैसे एंजॉय कर रहे हैं? बहुत अच्छी तरह से एंजॉय कर रही हूँ और जो भी टीम खेल रही है उसके लिए मेरा तरफ से ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, आपण पाहतोय स्मृती मानधना महिला कक्ष आणि संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर अशा प्रकारची सुविधा महिलांसाठी कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे. ही सुविधा फक्त बघायला मिळेल ती म्हणजे कामन प्रीमियर लीग. म्हणून महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा म्हणून कामन प्रीमियर लीग का आहे? महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची स्पर्धा म्हणून कामन प्रीमियर लीगचा उल्लेख का केला जातो आहे? तर ह्यासाठीच सर्व काही बघायला या ठिकाणी मिळते, डिसिप्लिन बघायला मिळते कामन प्रीमियर लीग. या ठिकाणी आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. 74 रन झालेले आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅक्झिओ फेशियल सर्जन या ठिकाणी नीना यादव उपस्थित झाले आहेत. खास करून केपीएलमध्ये त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मैं रेहाना से रिक्वेस्ट करूंगा कि आप अपनी शुभ हाथों से उनका स्वागत और सम्मान करें.
74 रन. डॉक्टर रीना यादव यांचं स्वागत है, सन्मान हमारी रियाताई अंसारी, उनकी शुभ हाथों से होने वाला है. डॉक्टर रीना यादव, बहुत बहुत हम आभार व्यक्त करते हैं, आपका बहुत बहुत स्वागत है. या ओव्हरनंतर आपण 6 षटकानंतर आपण ओपिनियन घेऊया. दरम्यान आपण पाहिलं तर 78 रन झालेले आहेत, 1 विकेट आणि त्यानंतर जबरदस्त पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. डॉक्टर रीना यादव हमारे बीच में हैं, आप यहाँ आए, फिर से आपका हार्दिक स्वागत. क्या कहना चाहेंगे इस टूर्नामेंट के बारे में, केपीएल के बारे में? पहले तो व्हेरी व्हेरी थँक्यू अभिनंदन, तुम्ही एवढं छान प्रसिद्ध प्रीमियर लीग करताय. आय थिंक टुमॉरो वी हॅव इंडिया वर्सेस पाकिस्तान. आय एम व्हेरी हॅपी. आणि ॲक्च्युली मी लीगला अटेंड करायला नाही आली होती, मी कामनला पेशंट बघायला आली होती. सो आय एम अ सुपर स्पेशालिटी फॉर ओरल हेड अँड नेक कॅन्सर सर्जरी वेर आय डिड फ्रॉम टाटा. सो कामनला आता तुम्हाला ओरल कॅन्सर्स किंवा ट्रॉमा फ्रॅक्चर्ससाठी कुठेही जायची गरज नाही आहे. आपल्या सोहम हॉस्पिटलमध्ये सगळं फॅसिलिटी अवेलेबल आहे, इन्क्लुडिंग न्यूरोसर्जरी. सो इट इज व्हेरी ऑनर टू बी अ पार्ट ऑफ युअर अँड थँक्यू मॅम फॉर अप्रिशिएटिंग मी. आणि यापासून पुढच्या सगळ्या लीग्सला मी अटेंड करण्याची प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. खरं तर त्या कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे आपण ऐकतात, संपूर्ण भारतातील नामवंत जे हॉस्पिटल आहे मुंबईवरून त्या ठिकाणी ते कामन या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे आपणास खास कॅन्सरचं निदान असेल, ट्रीटमेंट असेल, आपल्याला कुठे जायची आवश्यकता नाही, आपण कामनमध्येच आपणास ती ट्रीटमेंट मिळेल. विशेष आभार. आणि आपण जो उल्लेख केला भारत पाकिस्तान, तसं नाही, खरं तर कामनचं क्रिकेट जे आहे ना, ते एकता, अखंडता आणि बंधुता ही लीग जी आहे ही एक फार मोठं उदाहरण आहे. एकता, अखंडता आणि बंधुता. कामन गावही आहे आणि ही केपीएल कामन प्रीमियर लीग आहे, एकता, अखंडता आणि बंधुता. आई डोंट थिंक कामन इज़ अ गाँव. ये प्रीमियर लीग ने तो जो एसोसिएशन ने एस्टैब्लिश किया, इट इज़ लीविंग 110 पीपल्स अराउंड. सो वेरी गुड, वेरी नाइस ऑर्गेनाइजेशन. आई एम वेरी प्राउड कि मैं कामन में अब काम करने आ रही हूँ. थैंक यू. No, yes, definitely Kaman is a single village, but all near about 20 to 25 villages participating in this tournament. Start from Nagli to Chinchoti. This all villages are participating in this tournament. But name is given is Kaman Premier League. Thanks a lot. आपसे निवेदन है, आप फिर एक बार वीआईपी मंच पे शोभा बढ़ा सकते हैं. जाऊया आपण पुन्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रमुख शेडगे यांच्याकडे. 78ला 3 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. अजय उपाध्यायचा विचार केला तर चांगली बॅटिंग केली गेली होती. 65 धावांची पार्टनरशिप आपण पाहिलं तर एका साईडला जयेश तांगडे, आपले हार्दिक स्वागत आहे, वेलकम. भाविश ठाकरे आणि ज्या पद्धतीने अजय उपाध्यायने जी पार्टनरशिप केली ती खरोखरच वाखाणण्याजोगी होती. 78 रन झालेले आहे. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. आमचा स्मृती मंदना महिला कक्ष आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात जसजसं दिवस पुढे जातो तसतसं या आपण महिला वर्गांना आपण पाहू शकतायत आमच्या ऑन स्क्रीनवर. आणि यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना म्हणजेच एक चांगलं आयोजन नियोजन कसं असावं हे या स्पर्धेने सातत्याने दर्शवून दिलं गेलं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 78ला 3. त्याचं यादव मॅडमने जे आपण पाहिलं तर सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा आहेत त्याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलं. 78 लॉस ऑफ 3 विकेट. आर्यन म्हात्रे आणि तन्मय पाटील अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रॉंग स्ट्रायकर्स आतापर्यंत आपण पाहत आहेत. जयेश विरारकर अनुभवी गोलंदाज आहे. बॉल आपण पाहिला ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता, चेंडू सोडून जाणार आहे यावेळेला व्हाईट लाईनच्या बाहेर आणि यस पंच विरल नायर सर वळत आहेत आणि 1 रन आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 79वर जाऊन पोहोचली गेली. राजूजी पाटील नाना यांचं सुद्धा आगमन झालं आणि मोटरसायकल आपण पाहत आहेत, अर्थातच स्कूटीचं अनावरण केलं गेलं दरवर्षीप्रमाणे यंदाही. म्हणजे 224 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये एक स्वप्न म्हणजेच ते मॅन ऑफ द सिरीजचं. या वेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सिराज शेख त्या ठिकाणी होते. जरूर कॅच ड्रॉप झालाय आणि या आपण चेक करूया. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. सिराज या वेळेला जरूर दर्शवत आहेत की
षटकार नसावा, परंतु इथे चेक करण्यासाठी ते सुद्धा सांगतायत हा अंपायर्स कॉल. जयेश तांगडी आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण अतिशय सुंदर डेकोरेशन जे पाहतोय, पिक्चर्स पाहतोय, बॅनर पाहतोय, त्यांच्या माध्यमातून जयेश तांगडी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. माजी उपसरपंच नागले आदरणीय रुपेजी मेरेसाहेब यांच्याकडून तन्मय पाटील यांनी जर 3 बॉलवर 3 षटकार ठोकले तर जवळजवळ 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. डिसिजन पेंडिंग आहे. आपण स्लो मोशनमध्ये सुद्धा पाहू शकतात. tenniscricket.in आमचे 5 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. परफेक्ट टेलिकास्ट कसं असावं या आपण आता चेक करणार आहोत. दूध का दूध, पाणी का पाणी. डिसिजन पेंडिंग. 16 टीम, 224 खेळाडू या स्पर्धेमध्ये, म्हणजेच एका संघामध्ये 14 खेळाडू आणि 224 मधून एक मॅन ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 2 व्हीलरवर तो स्वार होईल. एक स्वप्न आणि खऱ्या अर्थानं 16 टीमचं स्वप्न आहे ही ट्रॉफी उचलण्याचं. 16 टीममधून एक टीमचं स्वप्न आहे ते ट्रॉफी उचलण्याचं. आणि डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. चेक करतायत पंच. आमचे 3 पंच ऑलरेडी रूममध्ये आहेत. डिसिजन पेंडिंग. सिराज शेखने ट्राय केली होती. हे संपूर्ण दृश्य आपण पाहू शकतायत. पहिली वेबसाईट जी आली परिपूर्ण क्रिकेटच्या इतिहासामध्ये tenniscricket.in, संतोष नाणेकर. आणि त्यानंतर भरपूर आपल्याला पाहायला मिळाल्या ज्या वेबसाईट आल्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करण्यात आल्या. आणि इथून यस डिसिजन सेफ आहे, सेफ आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 80 रन झालेले आहेत. या चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव आली आर्यन म्हात्रेच्या बॅटमधून. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर जयेश विरारकर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट चेंडूला एक्झिक्यूट केलं नाही. फिल्डर त्या ठिकाणी धावताय. चेंडूला स्टॉप करेपर्यंत आपण पाहू शकाल 2 धावा येतील. भूपेश त्या ठिकाणी होते आणि दुहेरीने तन्मय पाटील आपल्या संघाला घेऊन जातोय. स्टॉर्म स्ट्रायकर्स या टीमला 82वर 82ला 3 धक्के. मध्यंतर आपण पाहिली पार्टनरशिप खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. आमच्या लाडक्या महिला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना भावेश ठाकरे, अजय उपाध्याय यांच्यामध्ये 26 बॉलमध्ये 69 धावांची जी आपण पाहत आहेत सेकंड विकेटसाठी ही पार्टनरशिप झाली. स्विच हिटचा फटका, काय सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता परफेक्ट केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये षटकार. ब्रँड आहे नागलेचा. तन्मय पाटीलच्या बॅटमधून 6. या षटकाराने 88 वर जाऊन पोहोचले गेले धावसंख्या. काय फटका खेळला होता. एक अनुभवी खेळाडू तन्मय पाटील. आता आपण पाहिला 5 ते 7 वर्षांच्या पलीकडचा ज्या पद्धतीने त्याने परफॉर्मन्स केलेले आहेत, म्हणजेच या खेळाडूकडे थोडंफार अनुभव जरूर आहे, परंतु जयेश विरारकर यांच्याकडे खूप मोठा अनुभव पाहायला मिळतो. त्याच्या अगेन्स्ट खेळले. थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता आणि यस परफेक्ट प्लम, ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट, पायचीत पकडलं गेलं. 88ला 4 5 बॉलच्या समाप्तीनंतर. कॉमन प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा. खूप सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन, नियोजन, डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येकाचं स्वप्न असतं, ते प्रेक्षक म्हणा, समालोचक म्हणा, पंच म्हणा, आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की या स्पर्धेमध्ये आपण यावं, काहीतरी आपण सुद्धा या स्पर्धेचं देणं लागावं. आणि त्यामुळे ही स्पर्धा एक आज हाय क्वालिटी दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते. ज्या स्पर्धेने उंची गाठले आणि लोकप्रियता का मिळाली ती उगीच मिळाली नाही, तर प्रत्येक गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल अशा प्रकारची ही स्पर्धा पाहायला मिळते. गवळी सर, काही स्पर्धा येतात, असं नाही आहे की 2-2, 5-5 लाखाच्या स्पर्धासुद्धा होतात, परंतु काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, काही स्पर्धा परंपरा चालवतात, आणि त्यामधली ही स्पर्धा आपण पाहिलं तर कॉमन प्रीमियर लीग. 88 रन शेवटचा बॉल आहे. स्टॉर्म स्ट्रायकर्स 88, लॉस ऑफ 4 विकेट. इम्रान शेख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला कमळाकर जाधव साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅनेजर प्रदीप म्हात्रे यांना आपण पाहू शकतात. जबाबदार व्यक्ती कमळाकर जाधव.
साहेब आपण पाहतायत ऑन साईडला खेळला गेलाय, लॉंग ऑन क्लिअर होणार नाहीये आणि इथून आपण पाहतायत झेल करवी फलंदाज बाद शेवटच्या बॉलवर 88ला धावसंख्या थांबली आणि इथून 89 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 6 षटकांमध्ये 89 धावांचं लक्ष्य झालेले आहे. तिथेच याच मैदानात 82 धावा चेस झालेत, हे विसरून चालणार नाहीये. आपण स्वागत सन्मानाकडे काही वळणार आहोत आणि 6 षटकांमध्ये 88 धावा 89 धावांचं लक्ष्य बाबा 9191 स्पोर्ट्स या टीम समोर. भावेश ठाकरेचा विचार केला 17 बॉलमध्ये 37 सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. गणेश बनसोडे 0वर बाद झाला. आज लवकरात लवकर स्वस्तात बाद झाला. 14 बॉलमध्ये 37. अजय उपाध्याय आणि खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. चला बाबा 9191 आपण लगेच घाई करा, कारण तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची. अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदर तुम्हाला स्पष्टपणे ठळक बॉल दिसले पाहिजेत. यस आपण पाहतोय सिराज शेख यांनी 2 षटके गोलंदाजी केली, 32 धावा दिल्या. महागडा षटक ठरलं 3 डॉट 16च्या सरासरीने. त्यानंतर किरण धूम यांनी 1 षटक 20 धावा दिल्या. त्यानंतर यश कुडूसकर याने सुद्धा 2 षटकामध्ये 26 धावा दिल्या. त्यानंतर जयेश विरारकर याने सुद्धा एका षटकामध्ये 10 धावा दिल्या. यस आपण स्वागत आणि सन्मान करूया मित्रांनो. अतिशय हे बॅनर पाहतोय, अतिशय संपूर्ण VIP चे बॅनर असतील किंवा संपूर्ण मैदानातल्या सर्व बॅनर्स असतील आणि बॅनर करण्यामध्ये ज्यांना खरं तर सिंहाचा वाटा आहे, पेशाने ते इंजिनियर आहेत आणि विशेष म्हणजे ते उत्कृष्ट स्कोररसुद्धा आहेत. जयेश तांगडी आणि आमचा भिवंडी समालोचक परिवार जो आहे, परिवाराचे ते सदस्य आहेत. जयेश तांगडी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. जयेश तांगडी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. हजरतभाई शेख साहेब आपण आपल्या शुभ हस्ते जयेश तांगडी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जयेश तांगडी म्हटल्यानंतर ते पेशाने इंजिनियर आहेत आणि एक उत्कृष्ट स्कोररसुद्धा आहेत आणि अतिशय आपण हे पाहतोय कलरफुल अर्थात ते बॅनर्स पाहतोय संपूर्ण VIP वर असतील, संपूर्ण मैदानाच्या सभोवताली. खरं तर त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि एक हार्ड वर्कर आहेत. जयेश तांगडे यांचं स्वागत आणि सन्मान KPL प्रेसिडेंट तसेच SH एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख साहेब आपले शुभ हस्ते करतायत. जयेश आपले आम्ही खूप खूप आभारीसुद्धा आहोत. आपलं हार्दिक स्वागतसुद्धा आहे आणि खास आकर्षक ट्रॉफी आहे. खास करून पाहतोय आपण टीम 94 आणि KPL ची ट्रॉफी आहे, ही नेहमी आठवण करीत राहील. त्यानंतर रोहित मसे ज्याने झेल पकडला त्यासाठी सिल्वर कॉईन. रोहित आपण यायचं, रोहित मसे, रोहित मसे आपण यायचं आहे. रोहित मसे यांनी खरं तर आयवा कॅच पकडलेला आहे आणि सिल्वर कॉईन तुम्हाला फक्त KPL मध्येच मिळू शकतं, दुसऱ्या कुठल्याही लीगमध्ये नाही मिळणार. मॅचला लगेचच सुरुवात होणार आहे, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. आपण थांबू पण वेळ थांबणार नाही आहे, लक्षात घ्या. हा घड्याळाचा काटा असतो ना, सेकंड काटा, तो आपल्याला खुणावतो, थांबा थांबा, स्वतः थांबत नाही. अमित कामणकर आपण सुद्धा यायचं आहे. अमित कामणकर आपण सुद्धा झेल घेतला होता, आपला सुद्धा सिल्वर कॉईन मिळेल. रोहित मसे, हजरतभाई शेख साहेब यांच्या शुभ हस्ते सिल्वर कॉईन. रोहित यायचं आहे, कसं वाटतंय? आवाज कॉमेंट्री आम्ही करतोय, तुझा आवाज कसा काय? यस. त्यानंतर अमित कामणकर याने सुद्धा एक आयवा झेल घेतला होता. अमितचं तर नक्कीच आम्ही मनोगत घेणार. अमित ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी मेहनत ही खूप घेतलेली आहे.
पण हा झेल आणि हे सिल्वर कॉईन याविषयी काय वाटतंय? म्हणजे हे ठेवले ते चांगल्यासाठी ठेवलं आहे, म्हणजे बॉल पण लवकर येतात आपल्याकडे. त्याच्यासाठी धन्यवाद त्यांना, हैदराबाई सरांना. संपूर्ण महाराष्ट्रात कुठे पण जा, संपूर्ण भारतात अशा प्रकारचं सिल्वर कॉईन ऐवा जेलसाठी मिळणार नाही. नाही कुठेच नसतात. अभिनंदन अमित, पुन्हा एकदा आपण तयार राहायचा झेल घेण्यासाठी, कारण उद्या सुपर संडे असणार आहे, मेगा फायनल असणार आहे. वळूया आपण मॅचकडे, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण जो संघ विजयी होईल तो सरळ प्रवेश करेल सुपर 8मध्ये. हो टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे दोन्ही दिग्गज समालोचक, स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट आणि या स्पर्धेचे KPLचे मुख्य समालोचक सूत्रसंचालक हेमंत पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक प्रमुख शेडगे. थँक्यू व्हेरी मच गवळी सर. त्यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. बाबा 9191 स्पोर्ट्स टीम जाऊन पोचते 1 या धावसंख्येवर. नुकतंच आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट झालेत हेमंत पाटील सर, यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 89चं टार्गेट आहे. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर, प्रमोद शेडगे. हा बॉल थोडासा बाउन्सर केला, जाणून बुजून बाउन्सर कधी कधी टाकतोय. तन्मय पाटील एक अतिशय चांगला परफेक्ट ऑलराऊंडर आहे, कॉमन क्रिकेट असोसिएशनमधला. बेस्ट प्लेअर ऑफ द इयरचा अवॉर्डला उद्याच्या दिवसामध्ये बहाल केला जाईल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटने पुन्हा बघितलं. यावेळेस मात्र वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा केला जाते. एक बाउन्सर झालेला आहे. पहिला बॉल थोडासा स्लोअर वन बाउन्सर होता. हे आमचं VIP कक्ष, ज्यामध्ये आपण बघतोय जयंत म्हात्रे, नुराभाई शेख ह्या मैदान बनवण्यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा. कॉमन प्रीमियर लीग KPL 20-25 आपण बघतो. आजचा 4था दिवस आहे. उद्या सुपर संडे, 5वा आणि अंतिम दिवस. सुपर संडेमध्ये सुपर हिट मॅचेस, सुपर हिटच्या मॅचेस पाहायला मिळतील. तन्मय पाटील, ओ चांगला बॉल, लॉक केलं होतं याला. हे बघितलं पण चॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र चुकतो फलंदाज अक्षय. डॉट बॉल. चांगला बॉल होता. ह्यावेळेला आपण पाहतायत अगदी गुड लाईन स्पॉटवरून चेंडू अचानक चॉक करण्याचा प्रयत्न यावेळेला जरूर पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. जय म्हात्रे आणि करण यांनी जर झेल टिपला तर DJ मॅडी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. पुन्हा एकदा तन्मय पाटील, हो चांगला बॉल. अपील कॉटव्यांची भरपूर जोर आहे अपीलमध्ये. नो बॉलचा इशारा पंचांचा. एक बाउन्सर वॉर्निंग दिली होती आणि नो बॉल बाउन्सर. खांद्याच्या वरून बॉल तर गेलेला आहे आणि क्रिकेटचा नियम आहे की खांद्याच्या वरून बॉल जर गेला, दुसरा बाउन्सर रेफर जरूर घेतलेला आहे. DRSची मागणी जरूर केलेली आहे, मात्र चेक केलं जाईल या ठिकाणी. कारण अगोदर आपण बघितलं एक वॉर्निंग दिली होती तन्मय पाटीलला. एक बाउन्सर झाला होता, पुन्हा एकदा बाउन्सर टाकला आणि नोचा इशारा करतात पंच. चांगली अंपायरिंग आमचे सर्व अंपायर द्वारा झालेली आहे. अजित म्हात्रे असो, अमोल वेतोसकर, मुंटी घडवेकर, त्यानंतर अमित घोलतकर, त्यानंतर आपण बघितलं विरल नायर. सर्व अंपायरनी अप्रतिम अशी अंपायरिंग केलेली आहे. पहिल्या दिवसामध्ये डान्सिंग अंपायर होते आपले प्रमोद किणी. चेक केला जाईल DRS सक्सेसफुल होतोय की नाही बघितलं जाईल. नो बॉल, नो बॉल. हा जो अलाराम आहे तोच कळवतो का हा नो बॉल आहे. हे बघितलं आपण. विकेटचा मारा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आपटला बॉलला आणि जम्प घेऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यापेक्षा सुद्धा उंच बॉल होता. वाईटचा इशारा. फ्रीट असेल पुढील बॉलवर. अक्षय कोल्हा स्ट्राईक एंडवर आहे. फ्रीट बॉल घेऊन जाईल तन्मय पाटील. चांगला बॉल, चांगला बॉल. अप्रतिम डिलेव्हरी, सबमरीन डिलेव्हरी. खाली राहिला होता बॉल, सरळ जातो विकेट किपर गणेशच्या हातामध्ये. डॉट बॉल. तन्मय पाटील ह्या वेळेला अनुभवी गोलंदाज आहे आणि त्यामुळे फ्रीटचा बॉल कसा हाताळायचा हे त्याला ठाऊक आहे. पण केलं होतं, मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. एक नशीब बलवत्तर होतं ते अक्षयचं, नाहीतर आउटसाइड एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल कॅचची शक्यता होती. ही ट्रॉफी पाटा विकेट आहे. जबरदस्त अशी ट्रॉफी आपण बघू शकतोय आणि या ट्रॉफीवर ईगल बघू शकतो आणि ही ट्रॉफी
मागवलेली आहे दुबईवरून आणि ही ट्रॉफी स्पॉन्सर्स आहे छोट्या भैया यांच्या मार्फत. पुन्हा एकदा बघितलं चांगला बॉल, ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावर फक्त आणि फक्त 4. ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना जी सुरुवात झालेली आहे प्रमोद, ही सुरुवात चांगली नाही आहे. निश्चित स्वरूपात चांगली नाही आहे, कारण ज्या पद्धतीने आपण पाहताय जर 89 धावांचं तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे तर 89 धावांचं तुम्हाला धावा चेस करायचे आहेत, तर अशा वेळेला तुम्हाला 15 मॅक्झिमम 17 धावा जर प्रतिषटकामागे येत आहेत तर वेल अँड गुड. परंतु इथे तन्मय पाटीलचं मी कौतुक करेन की एकच टप्प्यावर गोलंदाजी करताना कधी सबमरिंग डिलिव्हरी, कधी बाउन्स आपल्याला पाहायला मिळाले आणि पाटा विकेट आहे. असं वाटतं की मातीची खेळपट्टी आहे की काय, ज्या वेळेला ते खालून चेंडू निघून जातात अशा वेळेला मात्र सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर तुम्हाला जास्तीत जास्त बाउन्स होताना चेंडू पाहायला मिळतात. परंतु तन्मय पाटीलने तो टप्पा जो स्पॉट आहे तो अगदी मात्र हेरून ठेवला आहे आणि तिथे बॉल टाकल्यानंतर आपण पाहतो की सबमरिंग बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली आहे. आणखीन 85ची आवश्यकता असेल 5 षटकामध्ये. आव्हान थोडंसं कठीण जरूर आहे मात्र अशक्य नाही आहे बाबा स्पोर्ट 9191 टीमला. बाबा स्पोर्ट 9191 विरुद्ध स्ट्रॉम स्ट्रायकर ह्या दोन टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. बाबा 9191 टीमचे ऑनर आहेत माणिसी कमलाकर बिस्तू जाधव आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय तर स्टॉर्म स्ट्रायकर टीमचे ऑनर आहेत इम्रान शेख. मात्र मजबूत स्थितीमध्ये दिसते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्टॉर्म स्ट्रायकर टीम बॉलिंग ट्रॅकवर येतोय. समोरच्याकडून बॉलर भावेश ठाकरे लेफ्ट आर्मर आहे. लेग कटर अतिशय चांगल्या पद्धतीने टाकतोय. पहिला बॉल लेग कटर जरूर होता, जास्त अँगल बनवला. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या जाईल धावफलकावर 5 रन्स. भावेश ठाकरे एक परफेक्ट ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. विथ द बॅटने सुद्धा चांगली कामगिरी केली, आता विथ द बॉलने चांगली कामगिरी केली. याकडे लक्ष असणार आहे. 5 रन झालेत. यश कडुसकर कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे, इथे धावांचा वेग वाढवावा लागणार आहे पॉवर प्लेमध्ये. पटकेबाजी चांगली करावी लागेल. हवेत बॉल आहे. मिस टाइम फटका. डीप एक्स्ट्रावरचा फिल्डर येतोय. बॉल खाली. कोणती चुकी नाही. अतिशय चांगला कॅच घेतला तिथल्या फिल्डरने. फलंदाज बाद. करण राजभर होता. प्रतिम कॅच घेतला करणने आणि तंबूचा रस्ता दाखवलेला आहे यश कुडुसकर याला. डीजे मॅडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू होते करण याला. अतिशय फोर्स केला होता या बॉलला. फोरआर्मचा चांगला वापर केला होता, परंतु उंचीवर जास्तीत जास्त चेंडू असल्यामुळे डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही. जर कदाचित हा फ्लॅट बॉल गेला असता तर करणला बीट केलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही आणि इथून आपण पाहतायत फलंदाज बाद होताना एक चांगली सफलता मिळाली. गोलंदाज भावेश ठाकरेला आपण पाहू शकतायत. म्हणजे विथ द बॉलने सुद्धा मी चांगली कामगिरी करू शकतो, विथ द बॉलने सुद्धा चांगली कामगिरी करू शकतो आणि मला या टीममध्ये का निवडलंय, का माझी वर्णी लागले हे सिद्ध करत असताना पाहायला मिळतं मिस्टर भावेश ठाकरे. हे आमचं VIP डाईस, ज्या VIP डाईसवर आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत. सुंदर टेलिकास्ट tenniscricket.in संतोष नाणेकर अँड कंपनी यांच्या माध्यमातून त्यांची पूर्ण टीम अतिशय चांगले काम करताना या KPL सीझन 5 मध्ये. स्वतः कॅप्टन जातो 1 डाऊनला बॅटिंग करण्यासाठी. सिराज शेख, शेरूभाई, भावेश. ओहो हफलीला घेतला. लॉप केले बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर बॉल खाली येतोय. ओ माय गॉड, कॅच सुटला जातोय आणि तो सुद्धा शेरूभाई याचा. कदाचित हा कॅच सोडणं थोडंसं महागात पडू शकेल स्ट्रॉम स्ट्रायकर टीमला, कारण सिराज शेख असा एक फलंदाज आहे, तो जर टिकला तर सामना विजयाच्या दिशेने नेऊ शकेल. हो डेफिनेटली, कारण पोटेन्शियल तेवढा आहे. सिराज शेखच्या बॅटमधून जास्तीत जास्त धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल का, हा झेल होऊ शकला असता, परंतु तिथे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स झालं. चेंडू खाली आदळला आणि इथे जीवनदान मिळालं. आता सिराज शेखचं एकच ध्येय असेल की आता आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची धमक, इच्छाशक्ती प्रबळ करावी लागेल. अजय उपाध्यायच्या हातामधून हा कॅच सुटतोय. ओहो जबरदस्त हिट. बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. कडक शॉट पाहायला मिळाला. अतिशय चांगला फटका होता अक्षय कोल्हाच्या बॅटमधून. पहा, झेल सुटल्यानंतर भरपूर काही विस्कळीत होतं. ज्यावेळेला जर तुम्ही कॅच पकडला असता, नवीन फलंदाज आला असता, तिथे दबाव वाढला असता, धावा मिळाल्या नसत्या, परंतु जर तरला थारा नाही आहे. हे सर्व काही जे सर्कल आहे ना, ज्यावेळेला कॅच सुटल्यानंतर संपूर्ण विस्कळीत होतं आणि गोलंदाजाला धावा खर्चिक कराव्या लागतात.
ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल, एवढा शॉट नव्हता मात्र शॉट बनवला, बॅकफुटला गेला आणि अप्रतिम फटका, मागच्या पायावर बॅलन्स बनवलं, बॉलला पुल केलं डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. षटकार हे बघू शकतो आपण, जबरदस्त आहेत बाबा 9191 टीमचे. षटकार लागल्यानंतर किती खुश दिसतात ते. डकआउट दाखवला जातोय. चिंतेचं वातावरण जरूर आहे, मात्र ज्या प्रकारची फटकेबाजी जर झाली तर नक्कीच सामना रंगतदार होईल. चांगला टेलिकास्ट. ओहो, इनसाइड आउट उडवले बॉलला, मात्र फिल्डर डिपेक्सचा कव्हरला. चांगला कॅच घेतो करण राजभर. विकेट जाईल अक्षय कोल्हा याची. मोठा गडी बाद होतोय या ठिकाणी बाबा 9191 टीमचा. अक्षय इज आउट. अप्रतिम चांगला बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. जबरदस्त मनगडाचा वापर केला आणि हा सुद्धा चेंडू उंचीवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मॅडी डीजे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतं. करण सेकंड कॅच जरूर टिपला गेलाय. हे सुंदर आपण पाहू शकतात कॅमेरा वर्कच्या माध्यमातून. काही इंचांवर म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड सुपर पाहायला मिळालं. मास्टर माइंड हा कॅच आपण पाहतायत. म्हणजे करणकडे गेल्यानंतर जणू काय हातामध्ये फेविक्विक चिपकवलाय की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. जर थोडासा पाठीमागे गेला असता, काही इंचांवर पाठीमागे गेला असता तर रोपला पाय लागला असता, षटकार आला असता. परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट, ते दाखवून दिलं गेलं. ग्रेट कॅच. आउटफील्ड मधला एक महत्वाचा, एक चांगला फिल्डर म्हटला जातोय करण राजभर याला. आत्तापर्यंत करणने भरपूर कॅचेस घेतलेले आहेत. या मॅचमध्ये हा दुसरा कॅच असेल करण याचा. याच्या अगोदर सुद्धा एक कॅच चांगला घेतला होता, त्यासाठी त्याला पारितोषिक मिळालं होतं. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. सुशांत वाघ येतोय. पुढील बॉल. हो, चांगला बॉल, गती चांगली होती. पडल्यानंतर बघितला बॉल अति जलद गतीने आला. थोडासा लेग कटर सुद्धा होता आणि चुकतोय फलंदाज. डॉट बॉल. खूप चांगला बॉल होता. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र सर्व चेंडू निघून जातोय. थोडासा टॉस झाला चेंडू पडल्यानंतर आणि बाहेर निघणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे भावेश ठाकरेकडे ते प्रतिभावंत आहे हा खेळाडू. भावेश पुन्हा आपल्या वन ट्रॅकवर. हो, पुन्हा एकदा अँगल बनवला, मात्र जास्त अँगल बनलं यावेळेला. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. एकने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 13 रन्स. हे बघितलं, भरपूर बाहेर गेला होता हा बॉल. वाईटचा इशारा. अगदी ॲक्युरेट डिसिजन बाय अंपायर. खूपच बाहेर होता आणि त्यामुळे पंच ह्या वेळेला जरूर आपण पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा देत असताना. इम्रान शेख यांच्याकडून आपण पाहतायत करणसाठी दोन्ही कॅचसाठी 500 रुपये आलेले आहेत. ओ, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळून दिलं या बॉलला. लॉंगच्या बाहेर पाठवलंय सरळ सारांसाठी. षटकार. चांगला फटका खेळला होता. त्यावेळेला आपण पाहतायत ॲक्शन रिप्लेमध्ये. ओरपी चेंडू होता. बॅकलिपचा चांगला वापर केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. एक गोड आवाजात गोड KPL षटकार. सरळ चेंडू स्वर्गीय सीमा जगदीश पाटील स्टँडला अभिवादन करणारा हा षटकार आपण पाहू शकतायत. 2000 एकंदरीत आपण पाहिलं तर 9191 या टीमने सुद्धा आपण पाहिलं होतं 110 धावा ज्या पद्धतीने पार्टनरशिप केली गेली होती मामा भांजे या संघाविरोधात, हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. अगदी बरोबर. चला, फिल्डिंग लगेच लावून घ्या. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. आणखीन जर बघितलं फक्त 2च षटक झालेले आहे. स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 19 रन्स. 19 लॉस ऑफ 2 विकेट. चला, 4 षटकं अद्याप टाकायची बाकी आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे. उद्याच्या दिवसामध्ये करेक्ट 9 वाजता पहिला बॉल पडणार आहे. त्यामुळे कमीत कमी 8:45 सर्व टीमने हजर राहायचं आहे. म्हणजे पहिली जी मॅच असेल या मॅचमधून विजेता संघ लढेल तो SK स्पोर्ट पोमन टीमच्या जोडीला. आत्तापर्यंत 6 ज्या टीम आहेत त्यांचा सामना झालेला आहे, त्यांचा अभ्यास चालू आहे. मात्र या ठिकाणी SK स्पोर्ट अद्याप ही संभ्रमामध्ये आहे की कोणाचा आपण अभ्यास करायचा आहे, स्ट्रॉम स्ट्रायकर की बाबा 9191. हे क्षणचित्र दाखवले जाते. ज्यावेळेस आपण बघितलं प्रथम महापौर माणिश्री राजूजी पाटील या ठिकाणी आले होते. आल्यानंतर त्यांनी स्पीच दिलं, त्यांचा हा सत्कार केला. हजरतभाई शेख संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. पुढील बॉल. ओ, पुढे होता सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स जाईल लॉनच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. जय म्हात्रेला पाहतच भाग पडलं आणि त्याच पद्धतीने जी बॅट फिरवण्याची शैली आहे
बॅट स्पीड पहा, अप्रतिम पाहायला मिळतोय. क्लास यावेळेला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर जी उसळी घेतली चेंडूने आणि सरळ सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या त्या छोट्याशा यावेळेला आपण पाहत आहेत चौकार आला. हो, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बॉलला मिड विकेटच्या दिशेने. डीपमध्ये प्रोडक्शन आहे, चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच रन मिळेल, एकपेक्षा जास्त काय नाही आहे. एक जीवनदान सिराज शेखला मिळालेला आहे. चिंतेचं वातावरण जरूर आहे, ते म्हणजे बाबा 9191 मध्ये. मात्र नक्कीच ज्या प्रकारचे हे बॅटर आहेत सामना चांगल्या दिशेने नेऊ शकतील. 24ला 2 आतापर्यंत आपण पाहतायत ऑन कार्ड आपण पाहू शकाल स्कोर कार्डवर. ओव्हर द विकेट. हो, खाली राहिला बॉल. सबमरीन डिलेव्हरी. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा असाच एक बॉल टाकला होता तन्मय पाटीलने. बॉल टाकण्याची पद्धत जी आहे तन्मय पाटीलची अतिशय चांगली आहे. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहेत व्हेरिएशन असणारा हा गोलंदाज, परिपक्वतेचा गोलंदाज म्हणून तन्मय पाटीलकडे पाहिलं जातं. गुड डिलिव्हरी. तन्मय पाटील पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. ओ, हवेत खेळलं या वेळेला. फिल्डर येतो बॉल खाली. आर्यन म्हात्रे मात्र जजमेंट होईल का? ओ, जजमेंट चुकते. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कॅच सुटला जातोय. सुशांत वाघ याचा. सुशांत वाघ यांनी या सीझनमध्ये डेब्यू केले. पहिल्या बॉलवर चौका ठोकला. या मॅचमध्ये बघितलं आपण षटकारांनी खातं खोललेलं आहे. अटॅकिंग बॅटर आहे सुशांत वाघ. नक्कीच स्मरणात राहील कॉमन प्रीमियर लीग सीझन 5. कारण मी ज्या वेळेला बॅटिंगला गेलो त्यावेळेला चौकार ठोकला. दुसऱ्या मॅचमध्ये बॅटिंगला गेलो, षटकार ठोकला. फार कमी प्रमाणात असे खेळाडू असतात डेब्यू केल्यानंतर न डगमगता चांगली बॅटिंग करतात. त्यामध्ये सुशांत वाघला आपण पाहत आहेत. हो, ह्या वेळेला हवेमध्ये बॉल जरूर होता, मात्र इनफिल्डच्या वरून बॉल गेला होता. डीप कव्हरच्या दिशेने फिल्डर येतोय. 2चा कॉल आहे आणि 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 28 रन 28. फुलटॉस बॉल होता व्यवस्थित. यावेळेला आपण पाहत आहेत फक्त डीप बॅकवर्ड पॉईंटला दिशा दिली बॅटने आणि 2 धावा घेत असताना सुशांत वाघ 10वर पोहोचतोय आणि आपल्या टीमला घेऊन जातोय बाबा 9191 स्पोर्ट्स या टीमला 28 या धावसंख्येवर. अंतिम बॉल असेल तन्मय पाटीलच्या स्पेलमधला. ओ, ह्या वेळेला गती जास्त वाढवण्याचा प्रयत्न, वॉक करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेर बॉल केलेला. वाईटचा इशारा पंच अजित म्हात्रे यांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. एकने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 29 रन 29. आउटसाइड दी लेग स्टंप हा चेंडू आपण पाहू शकतायत. 1 रन ऍड झाली वाईटच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या 29ला 2. हवेत खेळलं या वेळेला. फिल्डर येतो या वेळेला. आर्यन पुन्हा एकदा कॅच सोडतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही, फक्त 2वरच समाधान. 2 वेळा जीवनदान मिळालेलं आहे सुशांत वाघ याला. ओव्हरची होईल समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31वर 2 ही स्थिती आहे. ड्रिंक्स जास्त वेळ थांबणार नाही याची नोंद घ्या. ड्रिंक्स जास्त वेळ थांबणार नाही याची नोंद घ्या प्लीज. वेळ कमी आहे आपल्याकडे. आता विजयासाठी आपण पाहिलं तर 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 58 रनची आवश्यकता असेल बाबा 9191 स्पोर्ट्स या टीमला. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जोमाने सिराज शेख जीवनदान मिळाले. ही आपण मॅच हायलाइट्स पाहू शकता. हे सुंदर बाबा स्पोर्ट्स 9191 वर्सेस 5T फॅल्कॉन्स टॉस झाला होता. आज जे बड्डे मॅन आहेत रत्नाकांत सावंत यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकला टॉस झाला. टॉस झाल्यानंतर आपण पाहू शकतायत बाबा स्पोर्ट्स 9191 या टीमने फिल्डिंग स्वीकारली सिराज शेखने. आणि त्यानंतर हे 2 पंच अमोल वेतोस्कर सर आणि मॉन्टी गोडेकर सर सिराज शेख लाईनअपमध्ये जात असताना आपण पाहत आहेत. हेमंत कामणकर यांचं मुवमेंट आपण पाहू शकाल. क्षणचित्रे हे KPLचा परिपूर्ण झेंडा फडकताना पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळताना बरीच काही मोमेंट प्रेक्षकांचे आपण पाहत आहेत. गॅलरी जे प्रेक्षक गॅलरी आहे तिथे बसून मॅचचा आनंद घेत असताना ही आपण पाहू शकतायत परिपूर्णता ऑन साईडला खेळताना काही कॅच टिपताना आपण पाहू शकतायत. एक क्षणचित्रे SJ ब्रदर्स यांच्या माध्यमातून एक क्षणचित्रे प्रत्येक मॅचची फितीत केली जात आहेत. आणि 76 रनचं टार्गेट होतं गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं 36 बॉलमध्ये. आणि अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. हे संपूर्ण मोमेंट SJ ब्रदर्सच्या माध्यमातून सूरज शेलार आणि त्यांच्या संपूर्ण टीमला सॅल्यूट असेल.
भावेश ठाकरे गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. गेल्या ओव्हरचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी केली होती. विथ द बॅट विथ द बॉलने चांगली आउटस्टँडिंग कामगिरी. हे संपूर्ण मोमेंट जे ब्रदर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे ऑनलाईन जे श्रोते जोडले गेलेत त्यांच्याकरता तर हे अनोखं वेगळंच काहीतरी वाटत असेल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना त्या मोमेंट, त्या पद्धतीने जे ब्रदर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सगळ्या मॅचच्या दिशेने 18 बॉल आहेत आणि 58 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलेन्सिंग आहे. थोडंसं दमट वातावरण जरूर पाहायला मिळतं. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळ जवळजवळ 6:30 वाजण्याच्या सुमारास. 18 बॉल 58. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर भावेश ठाकरे. सिराज शेखचा हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः भावेश ठाकरे येत आहेत, परंतु नो मॅन लँड्समध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिराज आत्तापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करत नाही आहे, कारण कॉन्फिडंटली आत्तापर्यंत नाही आहे. हेमंत पाटील सर, इथून जर आपण पाहिलं तर भावेश ठाकरे जर विकेट मिळवतो तर सामन्यात येण्याचे चान्सेस आहेत. इथून जर सिराज शेख षटकार चौकारांची भाषा बोलतोय तर तिथे बाबा स्पोर्ट्स 9191 टीमचे चान्सेस आहेत. अगदी बरोबर. कोणती टीम विजयाच्या दिशेने जाईल अद्याप ही भविष्यवाणी आपण करू शकणार नाही आहे, कारण सिराज शेख, सुशांत वाघ सारखे दोन खंबे फलंदाज आहेत जे अतिशय सेट आहेत या मॅचमध्ये. चांगली फलंदाजी ते करताना दिसतात. यावेळेला हा बॉल खूपच बाहेर निघणारा होता. यस, वाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 ला 2. 17 बॉलमध्ये 55 रनची आवश्यकता. जास्त बॉल टर्न होताना दिसतोय भावेश ठाकरे याचा. सिराज शेख एक महत्त्वपूर्ण फलंदाज, कॅप्टन आहे बाबा 9191 टीमचा. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. तन्मय पाटील त्या झेलखाली येत आहेत आणि यस, टेकन. गुड कॅच. एक ट्रॅप रचला होता. भावेश ठाकरेला मिळाली विकेट. आज भावेशने मात्र चर्चा करण्यासाठी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना भाग पाडलंय. कमबॅक करत असताना संघ पाहायला मिळतोय. स्टॉर्म स्ट्रायकर्स टीम, इम्रान शेख यांचा संघ आपण पाहत आहेत आणि डगआउटमध्ये खुशीचा ठिकाणा नाहीये. फलंदाज बाद. यस, खराब फटका होता ह्या वेळेला. बेस्ट टाइम शॉट हवेत बॉल आणि ही संधी चुकवणार नाहीये. तन्मय पाटील अतिशय चांगला कॅच घेतला. उद्याचा KPL मधला अंतिम दिवस सुपर संडे आणि सुपर 8च्या मॅच पाहायला मिळतील. सुपर 8च्या मॅचमध्ये पहिला सामना SK स्पोर्ट्स विरुद्ध. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो SK स्पोर्ट्सच्या जोडीला ठीक 9 वाजता पहिला बॉल पडेल. 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर दुसरा सामना रुद्र रायडर्स मोरीगाव विरुद्ध ओम स्पोर्ट कोहली, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यामध्ये सामना. त्यानंतर तिसरा सामना मामा भांजे विरुद्ध टीम 94 यामध्ये असेल. चौथा सामना असेल तो आयशा स्टार कामान विरुद्ध RD11 मोरीगाव या टीममध्ये असेल. सर्व सामने 5-5 षटकांचे असतील. मग तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा जो सामना असेल तो सुपर ओव्हरचा सामना असेल. शफल झालेत, ऑन साईडला खेळलेत. खूप चांगला फटका आहे. फिल्डर कोणी नाही आहेत. गॅप मोठा होता आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल. खणखणीत चौकार. अप्रतिम शॉट, अप्रतिम शॉट. शॉट ऑफ द लेन डिलिव्हरी. शफल झाला. अप्रतिम फटका. फलंदाज किरण धूमच्या बॅटमधून हा येतो फटका. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सरळ 4 रनसाठी चौकार आणि ऑफ द मार्क होतोय किरण धूम. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 38 वर. 15 बॉलमध्ये 51 रनची आवश्यकता आहे. 38 रन्स टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण धूम आल्यानंतर खरपूस समाचार घेत असताना अखूट टप्प्याच्या चेंडूला पाठवलं. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार मिळाला. दबावाला न जुमानता तुम्ही जेव्हा चांगली गोलंदाजी फलंदाजी करता त्यावेळेला एक बॅटल वेगळं रंगतं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. भावेश ठाकरे जाणतात बॅटिंगचा यावेळेला बॅटरचा स्टान्स आणि त्यानुसार गोलंदाजी करताना हेमंत पाटील सर पाहायला मिळतोय भावेश ठाकरे. यस, अगदी बरोबर. बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी करताना दिसतो भावेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला आणि तिथे फिल्डर पुढे सरसावत असताना पाहायला मिळतात लॉंग ऑनचे अजय उपाध्याय. गुड कॅच. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 4. बाबा 9191 टीमचा विचार केला तर या 5 सीझनमध्ये मला वाटते 2 ते 3 वेळा ते 2 वेळा तर तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. सेकंड रनर अप राहिले होते. मागच्या सीझनमध्ये सुद्धा सुपर 8मध्ये पोहोचले होते. या सीझनमध्ये थोडीशी आता जर आपण बघितले तर स्थिती नाजूक आहे, कारण 23
54च्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करायची आहे ही मॅच जिंकायला बाबा 9191 टीमला. कमलाकर बिस्तू जाधव फॅम टीम एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इम्रान शेख फॅम टीम स्ट्रॉम स्ट्रायकर मजबूत स्थितीमध्ये दिसते आता या मॅचमध्ये. 13 बॉल आणि 51 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 4 विकेट्स आतापर्यंत डाऊन झालेत. 38 रन झालेले आहेत. 13 बॉलमध्ये 51 रन्स होऊ शकतील का? होऊ शकतात. क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही होऊ शकतं. चेंडू सरळ सोडून दिला होता. प्ले करण्याचा प्रयत्न जरूर केला. थोडासा खाली राहिला आणि गणेश बनसोडीच्या हातामध्ये सरळ चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉल. आता 12 बॉल आणि 51 रन्स हे सामन्याचं समीकरण आहे. आत्तापर्यंत जरी आपण पाहिलं तर भावेश ठाकरेचे 2 स्पेल आपण पाहिले. 2 षटकं आणि 2 षटकांमध्ये काय गोलंदाजी केली. जवळजवळ 4 विकेट्स आपण त्याचं बॉलिंग ॲनालिसिस आपण पाहणार आहोत. 22 धावा 4 विकेट्स 11चा इकॉनॉमी आणि भावेश ठाकरेने जी बॉलिंग केली ना ती क्लास आपल्याला पाहायला मिळाली. 7 बॉल डॉट हा त्याचा आपण बॉलिंग समरी आपण पाहत आहेत. तन्मय पाटीलने 2 षटकांमध्ये 16 धावा खर्च केल्या. 8चा इकॉनॉमी बाळगला. विकेट त्याला मिळाली नाही. इकॉनॉमी चांगला बाळगला. त्यानंतर भावेश ठाकरेने 2 षटकांमध्ये 22 धावा 11चा इकॉनॉमी 7 डॉट आणि 4 विकेट्स घेतले. हो मी विकेट टेकर गोलंदाज आहे हे दर्शवत असताना भावेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळाला. विकेटची हॅट्रिक गोलंदाजी जर घेतली तर नागलेगावचे माजी उपसरपंच माननीय श्री रुपेश मेरे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. सुशांत वाघ स्ट्राईक हँडला, भूपेंद्र म्हात्रे नॉन स्ट्राईक हँडला आणि बॉलिंग ट्रॅकवर प्रेम जाधव आहे. प्रेम जाधव गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 51 रन्स. 2 पंच ऑनफिल्ड. अजित म्हात्रे सर आणि अमित गोलटकर सर यांना आपण पाहू शकतायत. खूप दूरचा प्रवास करून भांडूपवरून खास करून आपण पाहतात त्या ठिकाणी येत आहेत. अमोल वेतोस्कर सर भाईंदरमधून गोडदेव या ठिकाणाहून बिलॉंग करतात. विरल नायर सर आपण पाहत आहेत. दैसर कांदरपाडा ह्या वेळेला आपण पाहू शकाल. खूप चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ चेंडू गणीच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. चांगला बॉल अप्रतिम डिलिव्हरी प्रेम जाधव याची. आता जर आपण बघितलं तर या मॅचवर वर्चस्व आहे ती स्ट्रॉम स्ट्रायकर कामान टीमचं. ऑन साईडला फटका छान आहे. बिटवीन द गॅप मध्ये जाईल का? सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता फ्लॅट 6. अप्रतिम शॉट सुशांतच्या बॅटमधून. हा फटका बघितला पण बॉल थोडासा पुढे होता. स्लॉट मध्ये होता. हेलिकॉप्टर उडवलंय आणि हेलिकॉप्टर अगदी लँड झाला बाउंड्रीच्या रोपर. हे बघू शकतो आपण. जी ॲड आहे त्यावरच बॉल पडला होता. षटकार येतोय. खूप छान पद्धतीने आपण पाहत आहेत. हा बॉल ह्या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रेम जाधवने कमबॅक केले या बॉलवर. चांगला चेंडू डिलिव्हर केला. डॉट बॉल. बॉल शेष आहेत आपण बघू शकतोय. या षटकातील 3 आणि पुढील 1 षटक म्हणजेच 9 बॉल शेष आणि 9 मध्ये आणखीन भरपूर धावांची आवश्यकता आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा इरादा तर पक्का आहे परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीयेत. प्रेम जाधवचं या वेळेला कौतुक करावंच लागेल. षटकार आल्यानंतर काही गोलंदाज खूप भयभीत होतात तर काही गोलंदाज निडर मनाने गोलंदाजी करतात. त्यामधला प्रेम जाधवचं मी कौतुक करेन. 8 बॉल आणि 44 रन्स. सामना थोडासा दूर चाललाय. भूपेश म्हात्रे आणि सुशांत वाघ. भूपेश म्हात्रे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न करतायत. फुटवर्क तेवढं हवं तसं नाही आहे. आय कॉर्डिनेशन जे आपण पाहतो डोळ्यांची नजर थोडीशी डळमळीत होते आणि त्या कारणास्तव हा चेंडू आपण पाहत आहेत. डॉट बॉल. 7 बॉल 44 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. भरपूर खुश दिसतात टीमचे ऑनर इम्रान शेख. चांगला बॉल सरळ बॅटने उपयोग करत असताना अजय उपाध्याय पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल नाही घेतली आणि इथून जर आपण पाहिलं तर स्वतः सुशांत वाघकडे स्ट्राईक राहील ज्याने 10 बॉलमध्ये 19 रन्स केलेत. 6 बॉल आणि 44 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. उद्याच्या दिवसात हे संपूर्ण खेळाडू अमित कामणकर, वैभव धूम मात्र उद्या बॅटला धार लावून जरूर मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरतील. हे आपण बघू शकतो. एक गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला दिसते. सकाळी रोज या गणपती बाप्पाचं आपण पूजन करतोय आणि विघ्नहर्ता आहे.
कुठली विघ्न न येऊ त्यासाठी आपण सकाळच्या सत्रामध्ये पूजन केलं जाते. एक परंपरा आहे कामन्ना प्रीमियर लीगची. त्यानंतर आपण राष्ट्रगीत घेतोय, त्यानंतर टॉस करतोय. ही सुरुवात आहे. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच एस के पोमनचं आता जे कोडं होते ते सुटलेलं आहे. कारण आता नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीच्या निमित्ताने या स्पर्धेचं आपण बघितलं. ज्या दिवशी शिवजयंती होती त्याच दिवशी या स्पर्धेचं सुद्धा सुरुवात झाली होती 19 फेब्रुवारीला. आज 4था दिवस आहे. उद्या 5वा आणि अंतिम दिवस सुपर संडे आणि सुपर 8च्या सुपरहिट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. उद्या ठीक पहिला सामना ज्या टीमचा आहे एस के स्पोर्ट पोमन आणि आय थिंक स्टॉर्म स्ट्रायकर या ठिकाणी विजयाच्या दिशेने आहे. 9:15 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करायचे. पहिला बॉल अगदी 9 वाजता पडणार आहे. स्विच हिट खेळण्याचा इरादा जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने विथ द बॅटने विथ द बॉलने चांगली कामगिरी करतायत. म्हणजे परफेक्ट ऑलराऊंडर हेमंत पाटील सर या संघामध्ये पाहायला मिळतात स्टॉर्म स्ट्रायकर्स या टीममध्ये. 5 बॉल 44. अप्रतिम खोलवर चेंडू होता. परफेक्ट यॉर्करचा मारा पाहायला मिळाला. चेंडू खोदून काढला जातोय. करण पुढे सरसावत आहेत. आज करणने सुद्धा फिल्डिंगच्या बाबतीमध्ये खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतं, प्रभावित केलंय. अगदी बरोबर. फिल्डिंग तुमचा महत्त्वाचा दुवा आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही जर फिल्डिंग चांगली असली तर नक्कीच धावा अडवू शकता. हवेत बॉल आहे पॉईंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी पोचू शकला नव्हता. किती धावा येतात? फक्त एक सिंगलच काढलेली आहे आणि औपचारिकता उर्वरित जे बॉल आहेत कंप्लीट करण्याचे हे आपण बघतो. एवन जोडी KPLची हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे चर्चा करताना उद्याची सुद्धा प्लॅनिंग असेल, कारण त्यांचा सामना जो आहे मामा भांजा टीमच्या जोडीला आहे त्याचा अभ्यास करताना दिसतात आपल्याला. नक्कीच अध्यक्ष हजरतभाई शेख, कार्याध्यक्ष संजयभाई म्हात्रे, राजूभाई म्हात्रे कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष कमळाकर जाधव, प्रकाश देवळीकर साहेब आपण पाहत आहेत. ते खजिनदार देवेंद्र भोसकर सचिव आणि उपसचिव सचिन घाग, शाहिद अन्सारी आपण पाहतोय. सल्लागार अजय पाटील जे आमच्या व्यासपीठावर सुद्धा आहे सल्लागार, अशोक भोईर सल्लागार, रत्नाकर सावंत आज बड्डे मॅन जे सल्लागार आहेत. आणि या सर्वांचा जो मेळ आहे तोच कामन प्रीमियर लीगचा आपण पाहत आहे. संपूर्ण चांगलं वातावरण आणि त्यामध्ये हे संपूर्ण खेळाडू निगडीत असलेले पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक व्यासपीठ जे मिळालं आहे ते या सर्वांच्या मेहनतीमुळे. नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लीग फॉर्मॅटमध्ये टॉप क्लास स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. आज या स्पर्धेचं फक्त नाव पालघर जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रात नाही तर भारतभर घेतलं जातं. हेमंत पाटील सर अभिमान असावा. नक्कीच नक्कीच. अंतिम बॉल शेवटचा बॉल घेऊन जातो बॉलर. व्याकट डिलवारी खेळलेला आहे वाईडिश डीप मिडविकेटच्या दिशेने आणि या ठिकाणी ही मॅच जिंकलेली आहे ती स्टॉर्म स्ट्रायकर कामन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन स्टॉर्म स्ट्रायकर, कॉंग्रॅच्युलेशन इम्रान शेख. भरपूर खुश असतील कारण त्यांची टीम मागच्या 3 वर्षापासून आपण बघतोय या KPL मध्ये पार्टिसिपेट करताना दिसतंय. मात्र ही पहिल्यांदा सुपर 8 मध्ये त्यांची टीम क्वालिफाय झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन इम्रान शेख अँड हार्ड लक मानसी कमलाकर बिस्तू जाधव. अतिशय चांगला खेळ तुमच्या टीमचा सुद्धा झाला. मात्र या शेवटच्या मॅचमध्ये गोलंदाजी थोडी कमी पडली. हे मॅच समरी आपण बघू शकतो. पहिल्या इनिंगमध्ये अजय उपाध्याय जबरदस्त बॅटिंग, 37 धावा